इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरातील शासकीय प्रसूतिगृह आणि रुग्णालय विविध समस्यांचे आगार बनलंय। या विरोधात मनसेने रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला। या रुग्णालयात रात्रीच्या वेळेस रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकेचा चालक घरी जाऊन झोपतो, वेळेवर डॉक्टर नसतात, भूलतज्ञ नाहीत, शिवाय जन्मदाखल्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, असे अनेक तक्रारी नागरिकांनी मनसेकडे केला। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रुग्णालयातील अधीक्षकांना धारेवर धरले। येत्या 8 दिवसांमध्ये रुग्णालयातील समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे। 2 ते 4 दिवसापूर्वी रात्री 2 वाजता एक पेशंट आला होता, लेडीज पेशंट होता, डिलिव्हरीचा प्रॉब्लेम होता। अशा वेळेला तो पेशंट या रुग्णालयात येतो। त्या शहरामध्ये 3 शासकीय रुग्णालय आहेत, त्यातले 2 शासनाचे आहेत, एक महापालिकेचं आहे। या रुग्णालयामध्ये जे लोक येतात ती गोरगरीब आणि सामान्य माणूस असतो, ज्याला खाजगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही, अशीच लोक या ठिकाणी मोठ्या आशेने येतात। परंतु रात्री 2 वाजता पेशंट आल्यानंतर इथे ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर घरी जाऊन झोपला होता, त्याच्यानंतर डॉक्टर नाही, भूलतज्ञ नाही, अशा अनेक तक्रारी इथल्या होत्या। आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही या रुग्णालयात आलो होतो। तिथले जे अधीक्षक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की यापुढे असे प्रकार जर झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। ठिकाणी बरेच एजंट आहेत, ते मध्यस्थी करतात। इथं जन्मदाखल्याचे 500 ते 1000 रुपये मागितले जातात, अशा तक्रारी आहेत। त्यावर पण आम्ही सांगितलं की शासन नियमाप्रमाणे जी 60 रुपयाची पावती आहे ती तुम्ही वाढू शकता, एक्स्ट्रा पैसे तुम्ही मागू शकत नाही। तुम्ही 60 रुपये ती पण तुम्हाला रिसिप्ट द्यायची आहे, कळलं का? आणि लोकांना फेऱ्या मारायला लावणं, मी दाखला काढून देतो, मी हे करून देतो, अशा कामासाठी जे लोक नेमलीत ती परत जर या रुग्णाला दिसली आणि आम्हाला जर ती कळलं तर त्याला मनसे स्टाईलने चोप दिला जाईल, असंही आम्ही त्यांना सांगितलं। आता अनेक मागण्या आहेत होत्या, त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर लिहिलेलं आहे, त्यांनी आम्हाला लेखी उत्तर देणार आहेत। परंतु या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला प्रथम उपचार देणं हे या रुग्णालयाच्या डीनचं आणि इथल्या स्टाफचं कर्तव्य आहे। त्यात त्यांनी कसूर करू नये, कारण गोरगरीब रुग्णाचे हाल होतात, माणूस मरतो आणि यांना काही वाटत नसेल तर याचा आम्ही निषेध करतो आणि इथून पुढे खपवून नाही घेतलं जाणार, असं मी त्याला स्पष्ट सांगितलंय। काय आहे माहिती का, शासनाकडे डॉक्टर्स कमी असल्यामुळे शासनाने एक शासन निर्णय काढला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही हायर करून त्यांचं जे काही मानधन असेल त्या डिलिव्हरीचं किंवा त्या याचं ते तुम्हाला द्यायचं आहे, असे डॉक्टरांची नेमणूक इथे केलेली आहे। पण काही डॉक्टर नाही येताना पण दिल्या निघतात, अशी तक्रार आमच्याकडे होती। त्याबाबत आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे। आणि जे डॉक्टर फोन करून येत नसतील तर त्यांना त्या कामाची गरज नाहीये, तर ती संधी तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला दिली पाहिजे आणि नवीन डॉक्टरची अपॉइंटमेंट केली पाहिजे। इथे हे कर्मचारी प्राथमिक उपचार द्यायला हलगर्जीपणा करतात, जे सांगतात कळव्याला जा, सेंट्रलला जा, मुंबईला जा, अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। जेणेकरून एखादा पेशंट आला, तुमच्याकडे जर त्याचे उपचार होणार नसतील तर प्राथमिक उपचार देऊन त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणं आणि त्या हॉस्पिटलपर्यंत पाठवण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे। आणि प्रशासन जर त्यात कसूर करत असेल तर अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। आता हे जे हॉस्पिटल आहे, इथे जर एखादा रुग्ण आला तर त्याला जर सिव्हिल हॉस्पिटल किंवा कळवा हॉस्पिटल इथे जर शिफ्ट करायचं असेल तर ॲम्ब्युलन्स भेटत नाही, मग तर गरीब माणूस काय करतो, बाहेर प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स बघतो। 2000, 3000 रात्रीच्या वेळेला ते 2000, 3000, 5000 पर्यंत सुद्धा मागणी करतात आणि अशा वेळेला रुग्ण वाचवला पाहिजे म्हणून ते बिचारे कुठून तरी कर्ज काढून देतात। परंतु या हॉस्पिटलची आणि इथल्या त्या नाईटला जेव्हा तो स्टाफ असेल त्यांची जबाबदारी आहे की इथे ॲम्ब्युलन्स मागवून, म्हणजे हॉस्पिटलचीच ॲम्ब्युलन्स त्यांना देऊन आणि तो हॉस्पिटल तिथपर्यंत पोहोचला पाहिजे। आताच सेंट्रल हॉस्पिटल मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 108ला फोन लावून 6 तास ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे एक रुग्ण दगावला आणि त्याचा जो फटका बसला बनसोडदारांना, त्याच्यामुळे त्यांना सस्पेंड केलं गेलंय। आणि अशाच प्रकारे इथे जर आम्ही बघितलं की काही लोकांच्या तक्रारी आला की इथे जे काही जर नाईटला जे पेशंट येतात तर काही कर्मचारी आहेत जे दलालीचं काम करतात इथे, की इतर हॉस्पिटलचे ज्यांचे जे लागेबंद आहेत मग ते काय करतात, त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात आणि तिथून त्यांना कमिशन भेटतं आहेत। आणि असं जर एखादा प्रकार जर उघडकीस आला तर त्याला आम्ही चोप देणारच। आणि त्यांना आम्ही सांगितलं की इथे तुम्ही दर्शनी भागावर लिहून ठेवा की आमच्याकडे ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर, आणि ते जर आता एक म्हणजे विश्वास बसणार नाही अशा गोष्टी सांगतात। नाईटला जो ड्रायव्हर असतो
तो घरी झोपलेला आहे. अरे त्याला इमर्जन्सी मध्ये इथे ठेवला पाहिजे. एखादा रुग्ण असला तो दगावला जाईल, त्याला इमर्जन्सी पेशंट त्याला पोहोचवायचं तिथपर्यंत हॉस्पिटलपर्यंत, ते सोडून तो झोपलाय, त्याच्यावर काहीच कारवाई नाही. त्यांना सांगितलं असे जे पेशंट आहे त्यांना पोहोचवण्यासाठी जो ड्रायव्हर आहे तो रात्रभर इथे उपलब्ध असला पाहिजे. त्याची दिवसाची ड्युटी तो दिवसभर इथे असला पाहिजे, जो रात्रीच्या जी ड्युटी आहे तो रात्रभर इथे हॉस्पिटलमध्ये असलाच पाहिजे.